नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अशी एक गोष्ट पाहणार आहोत, ती कोणाला उद्देशून नाही, पण एका फौजी पत्नीची कहाणी आहे. चला तर, सीमेवर लढत असलेल्या सैनिकाच्या पत्नीची वेदना. पहाटेचे 4 वाजले होते. अजून गावही जागं झालं नव्हतं. पण त्या घरातल्या स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. ती होती वैदेही, एका फौजीची पत्नी. तिचा नवरा हवालदार अभिजित 15 दिवसांच्या सुट्टीवर घरी आला होता. वैदेही, अजून उठलीस? थोडा आराम कर, अभिजित प्रेमाने म्हणाला. तेवढ्यात सासूबाई हसत म्हणाल्या, अरे राहू दे, आमची सून तर घराची लक्ष्मी आहे. अभिजितच्या चेहऱ्यावर समाधान आलं. त्याला वाटलं, माझ्या मागे माझ्या बायकोला खूप प्रेम मिळतं. 15 दिवस कसे गेले कळलंच नाही. अभिजित परत ड्युटीवर निघाला. दारात उभं राहून त्याने वैदेहीचा हात धरला. माझ्या आईबाबांची काळजी घे. वैदेही फक्त हसली. तिच्या डोळ्यातले अश्रू तिने त्याला दिसू दिले नाहीत. अभिजितची गाडी गावाबाहेर गेली आणि जणू त्या घराचं वातावरणच बदललं. वैदेही, अजून झाडलोट झाली नाही? चहा कुठे आहे? कपडे धुतलेस का? दुपारचं जेवण अजून तयार नाही? कालपर्यंत लक्ष्मी म्हणणारे आवाज आज फक्त आदेश देत होते. वैदेही सकाळी 4ला उठायची, संपूर्ण घर झाडायची. स्वयंपाक, जनावरांना चारा, शेतीत मदत, सासऱ्यांची औषधं, सासूबाईंची सेवा. रात्री सगळे झोपल्यानंतर ती शांतपणे अंगणात बसून आकाशाकडे बघायची. कारण रडायला तिच्याकडे एवढाच वेळ असायचा. एके दिवशी तिचा ताप 103 अंश होता. तरी ती स्वयंपाकघरात उभी होती. सासूबाई म्हणाल्या, ताप आहे म्हणून काम थांबत नाही. वैदेही काही बोलली नाही. कारण तिला माहीत होतं, तिचं दुःख ऐकणारं त्या घरात कोणी नव्हतं. रात्री अभिजितचा फोन आला. कशी आहेस? ती हसून म्हणाली, मी खूप आनंदात आहे. तिच्या आवाजातलं दुःख मोबाईलच्या नेटवर्कलाही कळलं नाही. दिवस गेले, महिने गेले. एक दिवस सीमेवर मोठा हल्ला झाला. टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या. संपूर्ण घर घाबरलं. सासूबाई देवासमोर बसल्या. सासरे शांत झाले आणि वैदेही, तिने डोळ्यातलं पाणी पुसलं. ती म्हणाली, माझा अभिजित काही होऊ देणार नाही. ती स्वतः हादरलेली होती, पण घराला धीर देत होती. 2 दिवसांनी अभिजित सुरक्षित असल्याचा फोन आला. सगळ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला. 2 महिन्यांनी अभिजित पुन्हा सुट्टीवर आला. त्याने पाहिलं, वैदेही खूप कृश झाली होती. तिच्या हातावर भाजल्याचे वण होते. डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. काय झालं? तो विचारत होता. ती नेहमीसारखीच म्हणायची, काही नाही. त्या रात्री अभिजितला पाणी प्यायला उठताना स्वयंपाकघरातून आवाज आला. सासूबाई म्हणत होत्या, तो घरी असतो तेव्हा नाटक करते. तो गेला की काम करावंच लागतं. अभिजित दारामागे उभा राहून सगळं ऐकत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आठवलं, सीमेवर तो देशासाठी लढत होता आणि त्याची पत्नी एकटीच घरातल्या शांत युद्धात लढत होती. सकाळी सगळे नाश्त्यासाठी बसले. अभिजित उठला. त्याने वैदेहीचा हात धरला आणि म्हणाला, आई, मी देशाचं रक्षण करतो, पण माझ्या घराचं रक्षण वैदेही करते. मी सुट्टीवर आलो की तिच्यावर प्रेम आणि मी गेलो की तिच्यावर राग, हे योग्य नाही. जर माझ्या पत्नीचा सन्मान या घरात होणार नसेल, तर मला या घराचा अभिमान वाटणार नाही. घरात शांतता पसरली. सासऱ्यांनी खाली मान घातली. सासूबाईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळूच वैदेही जवळ आल्या. तिचे हात हातात घेत म्हणाल्या, आमच्याकडून चूक झाली. वैदेही काही बोलली नाही. तिने फक्त त्याच्या पायांना स्पर्श केला. कारण तिला सूट नको होता. तिला फक्त माणुसकी हवी होती.
मित्रांनो, फौजी फक्त सीमेवर लढत नाही, त्याची पत्नीही रोज एका अदृश्य युद्धात लढत असते. तिच्या हातात बंदूक नसते, पण जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. तिच्या छातीवर मेडल नसतं, पण त्यागाची जखम असते. म्हणून फौजीचा सन्मान कराच, पण त्याच्या पत्नीच्या अश्रूंनाही तितकाच मान द्या. ही गोष्ट आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.